नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी मराठीवर आपण चर्चा करतो. 9वी मराठीची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्राची परीक्षा आपली असणार आहे. तर ह्या द्वितीय सत्र परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका जी आहे ती नेमकी कशी असणार, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार, यावर मित्रांनो आपण चर्चा करूयात. तर आज आपण फक्त या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करू आणि या प्रश्नपत्रिकेची उत्तरासहित आपल्याला चर्चा करायची पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मित्रांनो, पहिला जो विभाग आहे तो तुम्हाला गद्य विभाग आहे. हा गद्य विभाग एकूण 18 गुणांसाठी असतो, कारण याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न 7 मार्काला, दुसरा प्रश्न 7 मार्काला आणि तिसरा प्रश्न 4 मार्काला, असा 18 मार्काचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये अ, आ आणि ई असे 3 प्रश्न असतील. पाठ्यपुस्तकातला उतारा 7 मार्क, आ पाठ्यपुस्तकातला उतारा 7 मार्क आणि ई पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा 4 मार्क. आता हे जे 7 मार्क असतात त्याच्यामध्ये 2 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्क. तर पहिले जे 2 प्रश्न असतात ते सोपे असतात, ते 2-2 मार्कांचे असतात आणि ते वस्तुनिष्ठ असतात. अशा प्रकारे आकृतीवर आधारित प्रश्न असतात. एकदम सोपे प्रश्न असतात. या प्रश्नात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. फक्त तिसरा जो सोमतचा प्रश्न आहे तिथं थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. ओके, तर एवढं जरा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी इथं तुम्हाला दिलाय की प्रश्न पहिल्यातला आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृती बघा, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. इथं पहिला प्रश्न 2 मार्काला विचारलाय. त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न पण खूप सोपा असतो, हा 2 मार्काला. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो सोमतचा असतो, तो 3 मार्काला आहे. इथं थोडं आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. पहिला दुसरा सोपा आहे, सोडवता येतो, फक्त तिसऱ्यामध्ये गडबड होते. त्याच्यानंतर इथे पण बघा, प्रश्न पहिल्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये पण एक उतारा आहे पाठ्यपुस्तकातला. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे 1 आणि 1 2 मार्कांचा आहे, सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथे तुम्हाला 2 मार्क मिळतील, फक्त इथं बॉक्स पूर्ण करायचे आहेत. आणि तिसरा जो आहे आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा, हा जो प्रश्न आहे हा तुमचा सोमतचा आहे. तर इथे सोमत लिहिताना अडचण येईल, बाकी काय नाही. त्याच्यानंतर अपठित गद्य 4 मार्काचा प्रश्न असतो, अतिशय सोपा असतो. एक तर चौकटी पूर्ण करा या प्रकारचे या ठिकाणी प्रश्न असतात, किंवा आकृतीबंध पूर्ण करा या प्रकारचे प्रश्न असतात. असे 4 मार्काचे प्रश्न, 2 प्रश्न 2-2 मार्काचे, एकूण 4 मार्काला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विभाग 2 जो आहे त्याच्यामध्ये पद्य विभागावर आधारित आहे. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये अ जो आहे तो साधारणतः तुम्हाला 8 मार्काचा असतो. याच्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील एका कवितेवरती, 8 मार्काचा प्रश्न. आ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे कृती लिहायची असते, तो 4 मार्काला आहे. आणि ई जो आहे तो तुमचा रसग्रहण लिहायचा आहे, तो 4 मार्काला. असे एकंदरीत मित्रांनो 16 मार्काचा हा विभाग आहे. पहिल्यातला अ जो आहे तो 8 मार्काला, आ जो आहे तो 4 मार्काला आणि ई जो आहे तो 4 मार्काला. असा 16 मार्कांचा हा विभाग आहे. स्थूल वाचन तुम्हाला 6 मार्काला आहे. मित्रांनो कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. 3 पैकी तुम्हाला कुठल्याही 2 कृती या ठिकाणी इथं सोडवायच्या आहेत. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहेत त्यांना आपल्या गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या सेमी इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेमी इंग्लिशमधून आपल्या इंग्लिशच्या गणिताच्या व्हिडिओ बघू शकताय. तर बघा, भाषा अभ्यासमध्ये जर बघितलं तर व्याकरणावर आधारित घटक असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न अलंकार 2 मार्काला आहे, वृत्त 2 मार्काला आहे आणि वाक्प्रचार 4 मार्काला आहे. असे 8 मार्क मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इथे व्याकरणावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये अलंकार, वृत्ते आणि वाक्प्रचार हे 3च घटक आहेत. ओके, याच्यानंतर मित्रांनो चौथा जो प्रश्न आहे त्याच्यातला आ जो आहे तो भाषिक घटकांवर. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न खूप सोपा असतो, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, त्याचबरोबर एका शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं तलवारपासून तुमच्याकडे वार तयार होतो, त्याचबरोबर रवा शब्द तयार होईल, त्याचबरोबर वात शब्द तयार होईल, त्याचबरोबर तवा शब्द तयार होईल, असे बरेचसे शब्द तयार होतात. दुसरा मुद्दा, लेखन नियमानुसार लेखन. इथं काय करायचं आहे, तुम्हाला चुकीचे शब्द ओळखायचे, ते दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. अशा प्रकारे 4 पैकी तुम्हाला 2 वाक्यांचेच तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न आहे याच्यातला विरामचिन्ह, सोपा आहे. इथं उद्गार चिन्ह फक्त लिहायचं आहे, कुठले बाबा हे उद्गार चिन्ह आहे. प्रश्नचिन्ह अशा प्रकारे लिहायचं आहे, खूप सोपा प्रश्न असतो. त्याच्यानंतर इथं पारिभाषिक शब्द, इंग्रजी शब्द दिले जातील 2, त्या 2 इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ, जसं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. ओके, त्याच्यानंतर बघा 5वा जो प्रश्न आहे तो उपयोजित लेखन आहे, सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामध्ये 5व्यातला अ जो आहे तो पत्रलेखन असतो. तुम्हाला या 2 पत्रांपैकी एक पत्र लिहायचं आहे, किंवा सारांश लेखन, जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा होता त्या उतार्याचं सारांश लेखन करायचं आहे 1/3 तुमच्या शब्दामध्ये. ओके, 5व्यातल्या आ मध्ये तुम्हाला बघा जाहिरात लेखन आहे, त्याचबरोबर तुम्हाला जाहिरात लेखनावरचे प्रश्न असतात, त्याचबरोबर बातमी लेखन किंवा कथा लेखन.
या तिघांपैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. 5-5 मार्काचे प्रश्न आहे. तुम्हाला इथे 10 गुण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये मिळू शकतात. ओके. तर अतिशय सोपे असे प्रश्न असतात. याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे तुम्हाला लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला 100 ते 120 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग लेखन असतं. कुठल्याही प्रकारचा एक प्रसंग दिला जाईल आणि त्या प्रसंगाशी संदर्भात काही मुद्दे सुद्धा दिले जातील आणि या मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला प्रसंग लेखन करायचं आहे. जसं तुमच्या शाळेमध्ये वृक्षदिंडी करण्यात आली होती. तर त्या वृक्षदिंडीच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन, बालवृक्ष लागवड, संस्कारक्षम कृती, वन महोत्सव, शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण, वृक्षारोपण संदेश दिंडी, अशा पद्धतीने मित्रांनो ह्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला हा प्रसंग लेखन करायचा आहे. किंवा मित्रांनो तुम्हाला आत्मकथा लिहायची आहे. मी डस्टर. फळा स्वच्छ ठेवतो, डस्टरमुळे फळा देखणा दिसतो, स्वच्छतेसाठी उपयोग होतो, चुका दुरुस्त करण्यासाठी उपयोग होतो, बेंचवर आपटला जाणे, वर्गात मस्ती करताना गैरवापर. तर हे काही जे आहेत 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टी काही चुकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने आहे आणि या 3 गोष्टी डस्टरचे फायदे आहेत, चांगल्या गोष्टीच्या अनुषंगाने आहेत. तर तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो इथं डस्टरविषयी तुम्हाला लिहायचं आहे. डस्टरची आत्मकथा या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. डस्टरच्या ऐवजी शाळेची आत्मकथा असेल, नदीची आत्मकथा असेल, पुस्तकाची आत्मकथा असेल, अशा प्रकारे आत्मकथा तुम्हाला या ठिकाणी इथं विचारली जाऊ शकते. यानंतर कल्पना प्रधान लेखन असतो, ज्याच्यामध्ये झाडे बोलू लागली तर या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये झाडे बोलू लागली तर मग इथे उन्हाचे चटके झाडाला बसतात, झाडांची सावली आपल्याला मिळते, झाडांची लागवड करणं किती गरजेचं आहे, पक्षी आणि प्राणी संगोपन करायचं काम झाडं करतात, माणसाला फळे आणि फुले देण्याचं काम झाडं करतात आणि झाडांशी आपलं मैत्रीचं नातं असलं पाहिजे. हे सगळे मुद्दे जे आहेत, या सगळ्या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर इथं कल्पना प्रधान लेखन करायचं आहे. म्हणजे झाडे बोलू लागली तर मित्रांनो या विषयावर तुम्हाला लेखन करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका बघितली जी 80 मार्काची प्रश्नपत्रिका होती. तर अशाच पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे. बघा जसं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप असतं मराठी विषयाचं, तसंच स्वरूप तुमचं इयत्ता 9वीचं वार्षिक परीक्षेचं असतं. त्याच्यामुळे हे स्वरूप खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका येऊ शकते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूयात, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढची या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण गणिताच्या व्हिडिओ मराठीमधून अपलोड करत असतो. परंतु जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल आणि आपल्या गणिताच्या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला सेमी इंग्लिशचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्या सेमी इंग्लिशचा यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर आपण विज्ञान आणि गणिताच्या व्हिडिओज इंग्लिशमधून अपलोड करत असतो आणि आपला हा जो चॅनल आहे या चॅनलवर आपण मराठीमधून सगळ्या व्हिडिओज अपलोड करत असतो आणि इंग्लिशमधून ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर आत्ताच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.